कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिकांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकांनी छत्रपती घराण्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने चांगला समाचार घेण्यात आलाय। छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही असं वक्तव्य वीरेंद्र मंडलिकांनी केलं। यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। वीरेंद्र मंडलिकांनी आपलं वय पाहता छत्रपतींच्यावर टीका करणं योग्य नाही, टीका करताना आपलं वय काय याचं भान ठेवणं गरजेचं आहे असा पलटवार शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केलाय। वीरेंद्र मंडलिकांचं वय पाहता त्यांनी छत्रपतीवर टीका करणं योग्य नाही असं माझं मत आहे। राजकारणामध्ये तुमचे बाबा तिथं प्रतिस्पर्धी आम्हाला मान्य आहेत, उमेदवार आहेत, इकडे छत्रपती आहेत, उमेदवार आम्हाला मान्य आहे, पण कुणी कुणावर टीका केली पाहिजे, आपलं वय काय याचं सुद्धा भान प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे। छत्रपतींचा विजय फार सुकर झालेला आहे आणि अशा टीकेमुळं वास्तविक आमची जी लीड आहे ते वाढत चाललेलं आहे। खरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे टीका छत्रपतीवर करताय, तुमचे बाबा खासदार असताना काय केलं कोल्हापूरसाठी, किती विकासाचे मुद्दे आणले त्यांनी, किती संपर्क ठेवला त्यांनी, आणि आज तुम्ही ज्या महाराजांचं कौतुक करताय, कागलच्या महाराजांचं तुम्ही कौतुक करताय, मग मी ऐकलं ते त्या महाराजांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे। निवडणुकापुरता छत्रपतींचा, महाराजांचा, कार्यकर्त्यांचा, मतदारांचा वापर करणे आणि त्यांना बाजूला करणे हा तुमचा जुना एक ट्रेंड आहे तो, आणि म्हणून संबंधित राजेंनी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे। विधानसभेला हीच मंडळी तुम्हाला काय करतील हा सुद्धा विचार करायला पाहिजे। बंटी पाटील साहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल तुम्ही 5 वर्षापूर्वी असंच वागला होता, त्यांना सुद्धा बाजूला केला होता, कारण संधी साधली तुम्ही, आणि आता पुन्हा तुम्ही तेच करत आहात। तुम्हाला कोल्हापूरच्या जनतेने चांगलं ओळखलंय, तुमचा पराभव वाटत असल्या कारणानं तुम्हाला दुसरे कुठलेही मुद्दे नाहीत, म्हणून तुम्ही वारंवार छत्रपतीवर टीका करता।